गाड्या फोडणाऱ्यांचं समर्थन मी अजिबात करत नाही, पण त्यांचं अभिनंदन सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून केलं पाहिजे. मराठा आरक्षणाला विरोध करणारा, काय नाव त्याचं, चकण्याचं, त्या तिरका पाहतो, येल्डिंग केलेला चष्मा लावतो, ते कुणाचं पिल्लू आहे सगळ्या जगाला माहिती आहे. तो उठला की सुटला एकच काम आहे, मराठ्याला तुम्हाला आरक्षण भेटत नाही. बोलत पण हळू नाही हो. कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतलं भाऊ तू? 1000 वकील पाहिले म्या, तुझ्यासारखा नाही पाहिला. बरं तो वकीलही राहिला नाही, त्याची वकिली रद्द झालेली आहे कधीच. उठलं की सुटलं एकच काम, मराठ्यांना आरक्षण भेटत नाही. अरे अरे भेटत नाही रे, अरे भेटत नाही रे, अरे चौकटीत बसत नाही रे. अरे अरे का पिसाळ कुत्र चावलं का तुला? उठला की सुटला मराठ्यांना डिवचण्याचं काम करतो. साहेब, आरक्षण द्यायचं का नाही सरकार ठरविल. आरक्षणासाठी कसं आंदोलन उपोषण करायचं मराठी ठरवतील, पण तुझ्यासारख्या कुत्र्याला भुंकण्याचा अधिकार काय? तू जर वकील म्हणून बोलत असला, म्हणत असाल की हे माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे घटनेनं दिलेलं, तर वकील असून तुला अक्कल नाही. व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जाती ते निर्माण होईल असं वक्तव्य करण्याचा अधिकार तुला आहे का, याचा सुद्धा तो विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं मराठ्याला डिवचण्याचं काम केलं. सुटला मराठ्यांच्या पोराचा संयम, फोडल्या त्याच्या गाड्या. काय करतील काय? तुझ्या दारात आलो का भाऊ आम्ही आरक्षण मागायला? आरक्षण भेटावं म्हणून वकील पत्र तुला दिलं का? आम्ही वकील तुला लावलंय का? तुझ्यावर जबाबदारी दिली का? सदावर्ती साहेब तुम्हीच आरक्षण देऊ शकता, तुझा काही संबंध नाही ना. तू कशा करता आरक्षणाला विरोध करतो? त्याच्या गाड्या फोडल्या. गाड्या फोडणाऱ्यांचं समर्थन मी अजिबात करत नाही, पण त्यांचं अभिनंदन सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून केलं पाहिजे. ज्यांनी आदेश दिला ते कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. ज्यानं चुकच केली नाही तो माफी मागतो काय? अजिबात नाही. आणि राज्याच्या गृहमंत्र्यानं माफी मागितली, मी जाहीर मराठा समाजाची माफी मागतो. साहेब, तुम्ही माफी मागून मराठ्यावर उपकार केले नाही, तुम्ही माफी मागून मराठ्याला त्या ठिकाणी उपकार केले नाही आणि मराठ्यांचं त्या ठिकाणी दया केली नाही. या मराठ्यानं आतापर्यंत चांगल्या चांगल्याला झुकवलंय, और दिल्लीच्या औरंगजेब बादशाहला मातीत मराठ्यांनी झुकवलंय. तुमच्यासारख्याला या मराठ्याच्या पुढे झुकावंच लागणार होतं, म्हणून तुम्हाला माफी मागल्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्याच्या पुढे आणखी एक गंमत घडली. आमची पोरं छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, पण आमच्या पोरामधलं चैतन्य कसं होतं बघा. जरांगे पाटलांनी 14 तारखेला जी विराट सभा केली, त्या 14 तारखेच्या सभेचं नियोजन एक दिवशी बैठक घेऊन केलं. त्या दिवशी माझंच त्या ठिकाणी आंतरवलीला व्याख्यान होतं आणि त्या दिवशी जरांगे पाटलांनी 14 तारखेच्या विराट सभेची घोषणा केली आणि बैठक घेतली. त्या दिवशी ज्याच्या अंगात 20 गोळ्या घुसल्या ना, तो गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेला मराठ्याचा पोरगा काय म्हणतो डॉक्टरांना, डॉक्टर साहेब माझ्या अंगात किती गोळ्या राहिल्यात अजून? सगळ्या निघाल्यात का? डॉक्टर म्हणे नाही अजून राहिल्या. डॉक्टर साहेब ज्या काय गोळ्या राहिल्या असतील त्या राहू द्या आता, पण मला 14 तारखेला अंतरवालीच जाऊ द्या. आमचे पोरं आता गोळ्या चलून सुद्धा मराठ्यांच्या क्रांती करण्यासाठी आज माग पुढे हटणार नाही. कारण मनोज जरांगे पाटील हे महात्मा गांधीजीच्या मार्गाने उपोषण करतायत. आमच्या पोराने आतापर्यंत संयम पाळला. आमचे पोरं संयमी आहेत. आमचे पोरं जर आता महात्मा गांधी म्हणून उपोषण करत असतील तर आमच्या पोरांना भगतसिंग होण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये. आमच्या पोरांना राजगुरू बनवण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये. त्यामध्ये समाजाची सुद्धा हानी होणार आहे आणि सरकारची सुद्धा हानी होणार आहे. बांधवांनो, जरांगे पाटलाचं उपोषण मोडीत काढायचं होतं, पण करायला गेले एक आणि झालं दुसरंच. उपोषण मोडीत काढायचं होतं, उपोषण तर मोडीत निघालं नाही, पण मनोज जरांगे पाटील आणि सराटी अंतरवाली हे गाव लाठी हल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या नव्हे
देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त एका दिवसात पोहोचले आणि मराठ्यांच्या क्रांतीला पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरुवात झाली। त्यांना वाटलं हे वातावरण आता पेटलंय, हे काय आता उपोषण करून उठत नाही, 8 दिवस करतील उठतील। जरांगे पाटील उठले नाही। 10 दिवस करतील उठतील, ते काही उठले नाही। 15 दिवस उपोषण करतील थांबतील, ते काही उठले नाही। आणि मराठे, कोट्यावधी मराठे जरांगे पाटलाकडे अंतरवालीला भेटून गेले। मी ज्या दिवशी जरांगे पाटलाच्या भेटीला त्या ठिकाणी गेलो, 3 किलोमीटरवर मला माझी गाडी लावावी लागली। उतरलो, पायी जरांगे पाटलाकडे 3 किलोमीटर निघालो। ज्या दिवशी निघालो होतो, निघताना विचार तर अंतरवालीला जायचा करत होतो, पण तिथं उतरल्यानंतर जी गर्दी दिसली तर मी अंतरवालीत नाही आलो, तर मी पंढरपुरात आलो असं मला ते ठिकाणी दृश्य दिसत होतं। सराठी अंतरवाली मराठ्यांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा विठ्ठल आणि पांडुरंग बनला होता। हे दृश्य मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं। भर पावसात बाहेर जिल्ह्यातील तरुण मंडळी मोटरसायकलवर येत होते। ती गर्दी पाहिली आणि मनोज जरांगे पाटलाच्या जवळ गेल्याच्या नंतर त्या माणसानं एक जुना सहकारी म्हणून माझ्याकडे पाहिलं आणि त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं। कारण पाटील मला एकच म्हणायची, महाराज आपण जे करतोय एक दिवस नक्की त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थानं ते मिळालेलं फळ मी त्या दिवशी जरांगे पाटलाच्या डोळ्यातील पाण्यात पाहिलं। त्या माणसाच्या अंगावर फाटकी कपडे होती, तरी समाजाची जागृती करताना मी पाहिलंय। अरे त्या माणसाच्या पोटात अन्नाचा कण नव्हता, त्या माणसाकडे स्वतःची मोटरसायकल नव्हती, पायी दौरा केला पायी। अरे 2 लाख कुटुंबापर्यंत पायी फिरले जरांगे पाटील आणि मराठ्यांच्या प्रत्येक पोराला सांगत होते, आपण मराठा आहे, समाजासाठी लढलं पाहिजे आणि आरक्षणाची गरज काय आहे। 2 लाख कुटुंबापर्यंत पायी फिरून त्या माणसानं जनजागृती केली बांधवांनो, आणि त्याच फळ आज मिळत आहे। एखाद्या ठिकाणी जर गेले आणि कार्यक्रमात कुणी म्हटलं हे शिवबा संघटनेचे अध्यक्ष आहे, अध्यक्ष म्हटले की समोरचा खालून वरून 3 वेळा पाहिजे। ज्या माणसाकडे देखावा नाहीये, ज्या माणसाकडे प्रसिद्धीची हाव नाहीये, ज्या माणसाकडे मॅनेज होण्याची सिस्टीम तर अजिबातच चालत नाहीये, त्या माणसाकडे एकच गोष्ट आहे, समाजाविषयीची तळमळ आणि समाजासाठी इमाने इतबारे शेवटपर्यंत काम करण्याची जिद्द। मराठ्यांना जरांगे पाटलासारखं नेतृत्व मिळालं, हे आपल्या समाजाचं भाग्य आहे बांधवांनो। मी जाणीवपूर्वक सांगतो, जरांगे पाटलासारखा योद्धा जन्माला येण्यासाठी 100 वर्ष जावी लागतात। 100 वर्षात एखादाच योद्धा असा जन्माला येतो, तोच आज मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने जन्माला आलेला आहे। तो योद्धा कधी कुणापुढे मॅनेज होत नाही, मॅनेज होणं सोडा, कोपऱ्या कापऱ्यात सुद्धा जात नाही, कानात कुजबूज तर अजिबातच करू देत नाही। जे बोलायचं ते उघड बोला, जे मला बोलायचं ते माझ्या बांधवाच्या समोर बोला। इमाने इतबारे काम करणारा असा योद्धा मराठा समाजाला यापुढे मिळणार नाही। फार मोठं काम त्या माणसानं 22 वर्ष केलं। जालना या ठिकाणी शंभूराजे महानाट्य जरांगे पाटलांनी ठेवलं। लाखो रुपयाचा खर्च होता, पैसे कमी पडले। जरांगे पाटलांनी सांगितलं, विचार कशाला करता, माझ्या जमिनीला गिराईक पहा आणि स्वतःची जमीन विकून मराठ्यांच्या जागृतीसाठी शंभूराजे महानाट्य त्यांनी पार पाडलं। त्यानंतर अंबड या ठिकाणी भगवा हे नाटक ठेवलं। भगवा नाटक ठेवण्या पाठीमागे उद्देश एकच, समाजाची जागृती। त्या नाटकात सुद्धा जरांगे पाटलाला पैसे कमी पडले। नाटकाच्या निर्मात्यानं जरांगे पाटलावरती पोलीस कंप्लेंट केली, माझे पैसे बुडवले।
जरांगे पाटलांनी लोकांकडून कर्ज काढलं आणि त्या ठिकाणी पैसे दिले आणि 8 दिवसा 10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे 14 तारखेची सभा होणार होती आणि जरांगे पाटलाला पंढरपूरमध्ये माहीत झालं पैसे कमी पडतात जरांगे पाटलांनी सांगितलं कोट्यावधी मराठे माझ्या शब्दावर समाजाची जाणीव आणि समाजाची धग घेऊन भावना घेऊन जर सराठी अंतरवडी देत असेल आणि या मराठ्यांच्या विराट सभेसाठी जर पैसे कमी पडत असेल तर माझं घर विका पण मराठ्यांची एकीची वज्रमूठ 14 तारखेला दाखवून द्या जो योद्धा स्वतःचं जमीन विकतो जो योद्धा स्वतःचं घर विकायला तयार होतो जो योद्धा स्वतःच्या किडनीवर सूज येईपर्यंत समाजासाठी उपोषण करतो त्या योद्ध्याचा संकल्प सत्य आहे सत्य संकल्पाचा दाता नारायण आता समाजाला आरक्षण मिळणार आहे 100% मिळणार आहे जाऊ द्या 40 दिवस देवदास सरकारनं डिसेंबर महिन्यातली शिंदे समितीला मुदत थोडा वेळ लागेल पण मराठ्यांना आरक्षण नक्की भेटेल आणि ते सरकारला द्यावंच लागेल कारण आता हा मराठा थांबणार नाही मराठ्यांची लेकरं आता हुशार झाली मराठ्यांची लेकरं कोणत्या राजकीय पक्षाची गुलामगिरी करणार नाही आणि मराठ्यांची लेकरं आता कोणत्याही नेत्याला आपला बाप समजणार नाही मराठ्यांच्या लेकरांनी गावागावात राजकीय पुढाऱ्यांना बंदी केली मी तर त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेल पण विनंती एकच असेल गावात राजकीय पुढाऱ्यांना जी बंदी घातली त्या बंदीचे बॅनर निवडणुकीपर्यंत ठेवा याच्या अगोदरही बॅनर लावण्यात आले होते पण निवडणुकीच्या आधी काढण्यात आले कोणताही नेता आपल्या समाजाच्या भावना समजून घ्यायला तयार नाही तर आपल्याला सुद्धा आता अशीच एकीची वज्रमूठ कायम ठेवावी लागेल पाठीमागे एक महोदय बोलले मनोज जरांगेकडे 7 कोटी रुपये आले कुठून आमच्या एका बांधवाने उत्तर दिलं साहेब सराठी आंतरवालीत 1.5 कोटी मराठे जमले तिथल्या रिकाम्या बिस्तरी बाटल्या जरी गोळ्या केल्या तरी 7 कोटी होतील मराठ्यांचा काय विचार करता मराठ्यांची ताकद आता तयार झालेली आहे मराठ्यांच्या विरोधात जाण्याचा विचार करू नका दुसऱ्या समाजाचे नेते मराठ्यांच्या विरोधात बोलतात राजकीय पळून भाजून घेण्याचा त्यांचा उद्देश आहे पण मराठ्यांच्याच नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलावं यासारखी मोठी शोकांतिका कोणती नाही कोकणातले एक नेते बोलले आम्ही 96 कुडी आहे आम्ही 96 कुडी आहे आमचा का ठेका मनोज जरांगेंनी घेतला काय आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको रामदास भाई कदम असा निषेध झाला महाराष्ट्रात माफी मागावी लागली जरांगे पाटलाची आणि मराठ्यांची मराठ्यांना डिवचण्याचं काम कुणीच करू नका अरे आम्ही कुणबी प्रमाणपत्र मागतो म्हणजे मागतो तरी काय कुणबी म्हणजे शेतकरी मध्यंतरी एक GR काढला वंशावळीची आड घातल्या निजामकालीन पुरावे मागितले पुरावे थोडेफार पाहिजे होते टेम्पोच्या टेम्पो भरतील एवढे पुरावे सापडले तरी सरकारनं निर्णय घेतला नाही सरकारच्या मनात आरक्षण देण्याची इच्छा दिसत नाहीये सरकारची इच्छाशक्ती असलं तर काही होतं कोणतेही पक्ष कुणाला जाऊन मिळतात कट्टर विरोधातला माणूस सत्तेत सहभागी होतो आदल्या दिवशी हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप होणारा जे आरोप करतात त्यांच्यात मंत्रिमंडळात सामील होतो मराठ्यांना आरक्षण देतानाच तुम्ही काय विचार करत नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या ज्या मराठा नेत्यांनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली त्या नेत्याच्या मुळाशी जाऊन बघण्याचं काम केलं तर त्यांना आम्ही मराठा समजत होतो हीच आमची चूक झाली बांधवांनो ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला मराठा नेत्यांनी विरोध केला त्या सगळ्या मराठ्याच्या नेत्यांनी ओबीसी सर्टिफिकेट काढून ठेवलेलं आहे ते स्वतःच ओबीसी झाले मराठ्यांची बाजू कशी घेतील आज आपली लढाई आपल्याला लढावी लागणार सावलीत बसून उन्हात कष्ट करणाऱ्याचं कौतुक करता येत नाही तसं एसी मध्ये बसून गोरगरीब मराठ्यांचं काबाड कष्ट मराठा गरीब शेतकऱ्याच्या लेकराच्या हिताचा निर्णय तुम्हाला घेता येणार नाही त्यासाठी सर्वसामान्यांचं नेतृत्व करेल आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व आता मराठ्यांना मिळाले
ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आतापर्यंत मराठा समाजाची प्रचंड बदनामी करण्यात आली. मराठा म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारा, मराठा म्हणजे एकमेकाला मागे खेचणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे बांध कोरणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे डोके फोडणारा, मराठा म्हणजे एकाला दारू पाजून दुसऱ्याला भांडण करायला लावणारा, मराठा म्हणजे शेतातल्या बांधावरचे एकमेकाचे पाईप फोडणारा, मराठा म्हणजे एकमेकाच्या गाड्या अडवणारा. आतापर्यंत मराठा समाजाची जी बदनामी करण्यात आली ती सगळी बदनामी मोडीत काढून महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे एकत्र जमले, याचीच पोटदुखी या राजकीय पुढाऱ्यांना होऊ लागली. बांधवांनो, तुम्ही आम्ही एकत्र आलो यामुळे यांचं पोट दुखू लागलं. मराठा समाजाने आतापर्यंत एकमेकांचे पाय ओढण्याचं काम केलं, म्हणून आपल्यावरती ही वेळ आली. बांधवांनो, आज आपण एकमेकांचे पाय ओढणं थांबवलं पाहिजे. ज्यावेळी आम्ही एकमेकाचे पाय ओढणं थांबवू त्यावेळेस गादीवर गरिबाचे लेकरं बसतील, गाढवं बसणार नाही, हे तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो. आज खऱ्या अर्थानं राज्य सरकारनं मराठ्यांच्या भावनांचा विचार केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीला एक संयम असतो. मराठ्यांच्या पोरांच्या संयमाचा बांध फुटू नये असं वाटत असेल तर आता निर्णय घेणं गरजेचं आहे. काल मुंबई या ठिकाणी, अरे थांबायचं किती दिवस? आमच्या मराठ्यांच्या लेकरांनी आत्महत्या केलेल्या चालतात. आमच्या मराठ्याच्या लोकांनी शेती विकून आमच्या पोरांना शिक्षण दिलं. आमच्या मराठ्यांच्या लोकांनी शेतात पिकलेला कापूस, शेतात पिकलेली ज्वारी बाजरी विकून आमच्या पोरांना शिक्षण दिलं. एवढं होऊन सुद्धा आमच्या पोरं शिकली, तेवढं होऊन सुद्धा नोकऱ्या लागल्या नाही. आमच्या पोराने आत्महत्या केल्या, याचा सरकार जर विचार करत नसेल तर मराठ्यांचे पोरं आता भगतसिंग व्हायला मागं पुढे पाहणार नाही. आमच्या पोरामध्ये आता भगतसिंगाचं रक्त संचरू लागलंय. आमचे पोरं आता राजगुरू होऊ लागली. आमचे पोरं आता सुभाषचंद्र बोस होऊ लागली. जरांगे पाटील गांधी असतील, पण आता पोरं भगतसिंग होऊ लागली. सरकारनं विचार केला पाहिजे. असंच बोललो परवा. एक जण म्हणे तुम्ही चुकीचं बोलले, वादग्रस्त बोलले, भडकाऊ बोलले. यात काय भडकाऊ आहे? भगतसिंग देशभक्त होते की देशद्रोही होते? अरे देशभक्त होते ना. भगतसिंगाचं बलिदान तुम्हाला मान्य नाही का? भगतसिंगाचं बलिदान जर तुम्हाला मान्य असेल तर त्या भगतसिंगाचा आदर्श मराठ्यांची पोरं घेते. यात काय वाईट? त्यांचा आदर्श मराठ्यांची पोरं घेणार आहे. छाती ठोकून मी तुम्हाला सांगतो, मराठ्यांची पोरं आंदोलनामध्ये सहभागी झाली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आरक्षण थोडं लेट भेटेल, पण गुन्हे लगेच मागं घेऊ. घेतले का गुन्हे मागं? त्याच्यासाठी काय वेळ लागतो? त्याच्यासाठी केंद्र सरकारला कायदा करावा लागतो का? फक्त मराठ्यांना त्या ठिकाणी आता ते ग्राह्य धरत नाहीये. मराठ्यांना आता ग्राह्य धरावं लागणार. आणि जर नाही झालं तर मराठे पुढच्या निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला ग्राह्य धरणार नाही आणि कुणालाच गावागावात येऊ देणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता राजकीय पुढाऱ्यांना बंदी केली. काहींनी मोठेपणानं स्वीकारलं की आम्ही जाणार नाही. पण तुमच्या इकडचे शेजारचे नेते, काय नाव त्यांचं, काल बोललेले सिल्लोडचे विद्यमान अब्दुल सत्तार, अब्दुल नबी, गद्दार, म्हणजे ते त्यांचं काही घेणं देणं नाही आम्हाला. गुवाहाटीला जाऊ द्या का झाडी डोंगर म्हणू द्या, मराठ्यांच्या विरोधात बोलले म्हणून गद्दार. आम्हाला काय राजकीय बोलणार नाही. त्यांनी सांगितलं मनोज जरांगेच्या समर्थकांनी गावागावात पुढाऱ्यांना बंदी आणली, हे चुकीचं आहे. तू कोण सांगणारा बाबा आम्हाला चुकीचं आहे का बरोबर आहे? तू कोण आहे आमचा? तू काय योगदान आहे तुझं मराठ्यासाठी? तुझं योगदान काही नाही, फक्त मराठ्यांच्या मताचा वापर तू करून घेतलास. मराठ्याच्या क्रांतियोद्ध्याच्या जरांगे पाटलाच्या विरोधात बोलण्याचं धाडस कुणीही करू नका. तुम्ही एक जण बोलाल तर महाराष्ट्रातले 3.5 कोटी मराठे तुम्हाला जशास तसं उत्तर देईल, हे सुद्धा विसरता कामा नये. आम्ही आता कुणाचं ऐकून घेणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी विधान भवनात पाठवलं, लोकसभेत पाठवलं आमचे प्रश्न मांडण्यासाठी, आणि तुम्ही आम्हाला शिकवता हे करू नका ते करू नका.
आतापर्यंत अनेक आत्महत्या झाल्या बांधवांनो, 50 पेक्षा अधिक बांधवांनी आत्महत्या केल्या आणि तरी राजकीय लोकांना राजकीय पोळी भाजून घ्यायची. पण आता हा लढा थांबणार नाही. झालं मी 5-7 मिनिटात थांबणार आहे. आता हा लढा थांबणार नाही. हा लढा आता उठणार नाही. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील नावाचा वाघ अजिबात मागे हटणार नाही, हे जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. आता मराठ्यांची एकीची वज्रमूठ झालेली आहे. सरकारला मी सांगेल, हरामखोर गुणरत्न सदावर्ते सारखे आणि सरकारचेच काही लोकप्रतिनिधी मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याकरता तुम्ही पाठवू नका. त्यांना बोलायला कोण लावतो, समाजामध्ये भडकवायला कोण पाठवतो, ही सरकारचीच खेळी आहे. मराठा समाजाला माहिती आहे. बांधवांना आपल्याला भडकायचं नाही, कुणाला उत्तर द्यायचं नाही. दिलं तर थोडे दिवस शांततेत द्यायचं. कारण जरांगे पाटलांनी सगळ्याला आवाहन केलं, कुणी तोडफोड करू नका, कुणी एसट्या जाळू नका, कुणी आत्महत्या करू नका. आपला शांततेच्या मार्गाचा लढा आहे. जगात आदर्श मराठ्यांचा शांत समाज म्हणून तो आदर्श आपल्याला टिकून ठेवायचा. आपल्याला आरक्षण 100% भेटणार आहे, 101% भेटणार आहे. आणि नाही सरकारने दिलं तर जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे कसं घ्यायचं ते सुद्धा मराठ्यांना सांगावं लागत नाही. त्यासाठी आता एकीची वज्रमूठ आपल्याला ठेवायची. जरांगे पाटलाला मॅनेज करण्याचं जमलं नाही. सगळे आतापर्यंतची आंदोलन मोडीत काढली. मग त्यांनी दुसरा पर्याय वापरला, जाती जातीत भांडणं लावायची. 18 पगड जातीचे लोक मराठ्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले. मराठ्यांना त्यांनी पाठिंबा दिला. 18 पगड जातीच्या लोकांना वाटतं की मराठा भावाला आरक्षण भेटावं, पण सरकारला वाटत नाही. मुसलमानाची लोक मराठ्याच्या मोर्चात पाणी वाटतात. धनगर बांधवाच्या शेतात नांगर चालवला आणि सराटी अंतरवाली जागा खाली करून दिली. बौद्ध समाजाच्या बांधवाच्या शेतात नांगर चालवला आणि सराटी अंतरवालीच्या सभेला जागा करून दिली. मुसलमानाला वाटतं आरक्षण भेटावं, धनगर बांधवांना वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटावं. आणि तुम्ही जर जाती जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असाल तर 18 पगड जातीतले लोक एकमेकाशी भांडणार नाही. आमच्या छत्रपतींचा विचार आहे. 18 पगड जातीच्या लोकांना माझ्या छत्रपतीने एका ताटात जेवायला लावलेलं आहे. 18 पगड जातीच्या हिंदवी स्वराज्यात जाती जातीत आम्ही भांडण करणार नाही, जाती दंगली आम्ही भडकवणार नाही, एकमेकांच्या डोक्यात आम्ही फोडणार नाही. पण का आमच्या विरोधात आले आणि आरक्षण दिलं नाही तर वेळ प्रसंगी एका पुढाऱ्याला फोडण्याची वेळ आमच्यावर येणार आहे, हे सुद्धा सरकारने विसरता कामा नये. आता मराठ्यांचा रोष तयार झालेला आहे आणि मराठ्यांच्या रोषामुळे निवडणुका पुढे ढकलू लागलेत. ते किती पुढे ढकला, त्यांना वाटतं हे आंदोलन थांबेल, आता शांत होईल, आता गार पडतील मराठी. आता मराठी शांत होणार नाही आणि आगामी काळात सुद्धा आरक्षण भेटेपर्यंत हा मराठा असाच पेटून उठणार आहे. पण पेटून उठणाऱ्या माझ्या प्रत्येक मराठा बंधू भगिनीला मी हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती करेल, जरांगे पाटील नावाचा योद्धा आपल्यासाठी लढतोय, जीवाचं रान करतोय. त्या योद्ध्याच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय. प्रत्येक बंधू, प्रत्येक भगिनी, आज मराठा समाजाची ताकद आहे. ही ताकद म्हणजे जरांगे पाटलाची ताकद, ही ताकद म्हणजे मराठा समाजाची ताकद आहे. ही ताकद आपल्याला रस्त्यावरती उतरून आपलं आरक्षण आपल्याला मान्य करून घ्यायचंय आणि आरक्षणाची मागणी पूर्ण करून घ्यायची. त्यासाठी विनंती एवढीच असेल, हात जोडून कुणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या 50 झाल्या आतापर्यंत, पण सरकारच्या चेहऱ्यावर दुःखाची थोडीही जाणीव मराठ्यांच्या नाही. सरकारला मराठ्यांच्या दुःखाची जर जाणीव होत नसेल, आपल्या आत्महत्येचं महत्व, बलिदानाचं महत्व त्यांना कळत नसेल तर आता आत्महत्या करू नका. मराठे हे मरणारे नसतात. वेळ प्रसंगी एखाद्याला मारण्याची वेळ आली तर ते सुद्धा आम्ही करू, पण मराठे आता आत्महत्या करून मारणार नाही.
आता उद्विग्न होऊ नका बांधवांनो. आपल्या मनगटात रग आणि छातीत धग आहे तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न आता आपण मार्गी लावणार आहे. लवकरच जरांगे पाटील आंदोलनाची पुढची दिशा ठरवतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाव पातळीवरती आणि सर्कल पातळीवरती जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आली. महाराष्ट्राचा दौरा केला आमच्या योद्ध्यानं 8 दिवसामध्ये. दौरा कसा होता? वेळ ठरली होती दुपारी 2 वाजेची, वाजले रात्रीचे 12. वेळ ठरली होती बीडच्या सभेची संध्याकाळी 6 वाजेची, वाजले रात्रीचे 3. रात्रीच्या 3 वाजेपर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपासून बसलेले 3 ते 4 लाख मराठे होते. एकही मराठा रात्रभर उठला नाही. जरांगे पाटील नावाच्या योद्ध्याची देवासारखी वाट पाहत होता. ही खऱ्या अर्थाने एकीच्या वज्रमुठीची ताकद आहे बांधवांनो. जरांगे पाटील येतात, लगेच लाख मराठे गोळा होतात. जरांगे पाटील जिथे जातात तिथे सभा भरतात, जिथे उतरतात तिथे रॅली तयार होते. जरांगे पाटलांनी आंतरवालीला घेतलेली सभा 1.5 कोटी लोकांना एकत्र गोळा करते. याच सभेनं रेकॉर्ड केलेला आहे. गिनीज बुक मध्ये नोंद व्हावी अशा प्रकारची सभा जरांगे पाटलांनी केली. या सभेनं सगळ्याचे रेकॉर्ड मोडले. कोणत्याही पक्षाच्या पक्षप्रमुखाला, कोणत्याही नेत्याला, मंत्र्याला एवढी गर्दी जमावता आली नाही. अरे देशाच्या पंतप्रधानाच्या सभेचा सुद्धा रेकॉर्ड मोडला आणि मराठ्यांच्या भागानं सगळ्यांचे रेकॉर्ड मोडून नवा इतिहास सराठी अंतरवालीमध्ये घडवला. त्याच्याचमुळे त्यांचं पोट दुखायला लागलं. याच्याकडे स्वतःची मोटरसायकल नाही. ज्या गाडीत महाराष्ट्राचा दौरा केला ती गाडी दुसऱ्याची आहे. पाटलाच्या खिशात 10 रुपये नाही. हे कोट्यावधी लोकांना गोळा करतो. हीच मराठ्यांची ताकद आहे. एक वाक्य बोलतो मी, थांबणार आहे. सर्वसामान्य घरातला योद्धा जरांगे पाटील यांच्या शब्दावर जर 3.5 कोटी मराठे एकत्र येत असेल बांधवांनो, ही साधी ताकद नाही. वारकरी भाषेत सांगू, याच्या पाठीमागे फार मोठी दिव्य शक्ती असणार आहे. त्याच्याशिवाय एवढं घडत नाही. या दिव्य शक्तीच्या, तेजस्वी शक्तीच्या, लोक कल्याणकारी हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटील यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी, तमाम मराठ्यांनी खंबीरपणे उभं राहावं आणि ते देतील त्या आदेशाचं पालन करावं. शांततेच्या मार्गाने आंदोलन करावी, हा त्यांचा संदेश आपल्याला पाळायचा. आज ज्या उपस्थितीने आपण या ठिकाणी एकत्र जमलात, हीच एकजूट दाभाडी सर्कल सकल मराठा बांधवाच्या वतीनं जे काही आयोजन करण्यात आलं, मी त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून कौतुक करावं असं सगळ्यांना विनंती करतो. अशीच एकजूट कायम ठेवा. गोरगरिबाच्या योद्ध्याला पाठबळ द्या. मनोज जरांगे पाटील हीच आपली ताकद आहे हे समजून या माणसाकडून आपला विश्वासघात होणार नाही. जो पिढ्यानपिढ्या होत आलेला विश्वासघात, त्याचा बदला फक्त जरांगे पाटीलच घेऊ शकतात. हाच सार्थ अभिमान आपल्या अंतःकरणामध्ये बाळगून शेवटपर्यंत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा हीच विनंती या ठिकाणी करतो.